शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण एका ध्येयवेळ्या तरुणाची यशोगाथा आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आजच्या घडीला प्रत्येकाला दुग्ध व्यवसाय परवडत नाही असा सूर येतोय, परंतु या तरुणाने खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करत हा धंदा 100% यशस्वी केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आजही त्याला 70 ते 80 हजार रुपयाचा निव्वळ नफा मिळतोय. कसा मिळतोय, काय नियोजन आहे, गायींची निवड कशी केली, आरोग्याचं कसं त्यांचं नियोजन चालतं, याबद्दलची संपूर्ण यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार अनिलजी. सुरुवातीला परिचय करून द्या तुमचा. सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव अनिल दिलीप अभंग, मुक्काम पोस्ट विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. आमचा हा फार्म तरशा डेअरी फार्म या नावाने आहे. आता टोटल गोठ्यामध्ये 18 गायी आहेत आणि 8-9 कालवडे आहेत. बर अनिलजी, आता दुग्ध व्यवसायच करायचं का ठरवलं? म्हणजे शिक्षण किती झाले आपलं? माझं शिक्षण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण झाले. बर. आरटीओच्या एक्झामला मला 2.5 मार्क कमी पडल्यामुळं बसलो नाही त्याच्यामध्ये. पण एक लक्षात, ज्यावेळेस मी शेवटचा पेपर देऊन बसमध्ये बसलो होतो त्यावेळेस ठरवलं की आयुष्यभर कधी मेसला जेवायचं नाही. शेवट मग याचा अर्थ दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं नाही. म्हणजे पहिल्यापासूनच माझं एक निश्चय होता की एक मालक बनायचं. मालक आणि गडी याच्यात भरपूर फरक आहे. आता ज्यावेळेस कॉलेज संपून घरी आलं त्यावेळेस घर, आता हो का आपल्याकडे कसं आहे, शाळा सुटल्या ही जॉब कर ती जॉब कर, पण प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं म्हणायचं किती पगार आहे किती पगार आहे. कारण की आपल्याला जीवन जगायचे ते पगारासाठी जगायचे, कारण की पैसा आहे तर सर्वस्व या. मग परत कोणी म्हणायचं 15,000 आहे 20,000 आहे. पुण्यामध्ये गेल्यानंतर मिळायचा 25,000. मग मी आल्यानंतर लगेच डिवायडेड करायचो, खर्च एवढा, मेस एवढी, राहणं खाणं एवढं. मग जर 4 आणि 5,000 शिल्लक राहायचं, मग जाऊ दे तर रिजेक्ट करायचो. पण आज शेवटची संधी येतं, वेस्पाला बारामतीमध्ये जॉईनिंग झालं. तर तिथं मी घरच्यांना सांगितल्याप्रमाणे कोणालाच पगार विचारला नाही. घरचे म्हटले पगार विचारू नको, पहिल्यांदा जॉईनिंग तर हो. तर माझा पश्चिम करून येताना साधारण 5:30 वाजता माझा पगार झाला 5,930 रुपये. अजून सुद्धा माझ्याकडे स्लिप आहे ती पगाराची. आणि त्यातलं पेट्रोलला 3,000 जायचं, रोज 100 रुपयेतून बारामतीला पेट्रोलला जायचं, नाश्ता वगैरे सगळं. मग जर मी विचार केला महिन्याला आपण 2-2, 3-3 हजार कमवत असेल तर आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे किड्या मुंग्यासारखं जीवन आपलं झालं. ते मग घरी आल्यानंतर घरच्यांना सांगितलं मी काय सर्व्हिस करणार नाही, माझ्या पद्धतीने मी बघतो. आता हो का आपण सर्वसामान्य वर्गातले, आपल्याकडे एवढं म्हणजे आपण धंदा मोठा टाकू शकत नाही कुठला. मग काय करायचं, तसं आमचा धंदा आमच्या आजोबांपासून चालत आलाय. त्या धंद्यात उतरायचं ठरवलं. पण सगळ्यात मोठा अडचण आली की गाया घ्यायच्या कशा. आज जर एवढं शिकून जर आपण शेण काढत असेल तर लोक नाव ठेवतात. पूर्ण निश्चय केला काही झालं तर दूध धंद्यात उतरायचं. मग असं सपोर्ट, प्रत्येक सगळ्यात महत्त्वाचं या धंद्याला सपोर्ट म्हणजे मेन खंबीर साथ मिळाली ती आमच्या डेअरीचे चेअरमन, विघ्नहर्ता डेअरीचे माननीय श्री हनुमंतराव संतराम अभंग. हो का, आज ते म्हणतात ना, म्हणजे संत लोक म्हणतात की देव दगडात नसून माणसात आहे. ते खरंच. फक्त कसं होतं, आपल्याला ओळखता आला पाहिजे. आज त्या माणसानं त्यावेळेस माझं वय होतं एक 24-25 वर्ष वय होतं. त्यावेळेस इतका विश्वास दावला, 12-12, 13-13 लाख रुपये त्यांना आम्हाला असं गाय गोठा बांधणी, गाय खरेदी, जागा घेण्यासाठी दिलं होतं. आज त्यांच्या जीवावर आम्ही एवढं सगळं उभा केले. आज ह्या दूध धंद्याच्या जीवावर आम्ही स्वतः ट्रॅक्टर मोठा या गोठा दूध धंद्याच्या जीवावरती बांधलेला आहे. सगळ्यात महत्वाची जागा ही आम्ही 7.5 लाख रुपयाला जागा दूध धंद्याच्या जीवावर घेतलेली. आमचे स्वतःचे लग्न, बाकीच्यांची आई वडील त्यांचे लग्न लावून देतात. आम्ही स्वतःच्या म्हणजे डेअरीवरती 8.5 लाख उचल घेऊन स्वतःचे लग्न आम्ही स्वतः केलेत. आम्ही दोघा भावांचे लग्न एकाच मंडपात झाली. स्वतःच्या दमावरती आम्ही स्वतःचे लग्न केलेत. आणि हा गोठा बांधलाय, जागा घेतली, फ्लॅट घेतला. आज बारामतीमध्ये आमचा 1.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. म्हणजे अभिमान वाटतो सांगायला की 16 लाख रुपये आम्ही कर्ज काढून होता. कर्ज 10 लाख रुपये कर्ज काढलं, त्याला नाहीच नाही. पण स्वतःच्या दमावरती आज एखाद्या 20-30 हजाराच्या सर्व्हिसदाराचं आयुष्यानं सुद्धा एवढं करता येणार नाही तेवढं आपण एवढ्या 5 वर्षात केलेले. म्हणजे अभिमान या गोष्टीचं वाटतो की दूध धंदा, तुम्ही जाता म्हणला धंदा परवडतो का नाही परवडतो. आज हो का, धंदा परवडत असल्याशिवाय आपण एवढं केलं नाही. दूध धंदा करणं केला. माझं तर म्हणजे प्रत्येक तरुणानं दूध धंदा केला पाहिजे, दूध धंद्यात उतरला पाहिजे. आज 15-20 हजारात काम करण्यापेक्षा, पात्रता नसणाऱ्या किंवा कुणाला पण सर म्हणण्यापेक्षा कधी बी मालक राहिलेलं चांगलं. आज वाईट परिस्थिती अशी आहे, मला अगदी जवळून अभ्यास करण्यात आला. हो का, एखाद्या खासगी कंपनीचा शिपाई आणि मला जनरल मॅनेजर असतो तर तो गडीच आला. आज अशी कंडिशन झाली, ते गडी आणि मालक तो मालकच आला. आज त्या गड्याला सुद्धा आता मध्ये आपल्या इलेक्शनच्या काळात कुत्र्यासारखं पळावं लागले त्या नेते मंडळींच्या मागं, कारण की बऱ्याचशा कंपन्या ह्या नेते मंडळीच्याच आहेत. आज कामगार वर्ग सुद्धा त्यांना पळायला लावला आहे मतदानासाठी. म्हणजे इतकी दयनीय अवस्था आहे. तसं आमचं नाही ना, आमच्या मनाचा मालक आम्ही या. आम्हाला कोणी म्हणत नाही की तुम्ही हे करा ते करा. सगळ्यात महत्वाचं तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. पण आता म्हणजे की दुग्ध व्यवसाय कसा निवडला ते तुम्ही सांगितलं, परंतु आता सगळ्यात महत्वाचं दुग्ध व्यवसाय तर करायचा होता, पण महत्वाचं जे प्रॉडक्ट देणारी गाय आहे
ही निवडणं महत्वाचं आहे. हा. तर ती कशी निवड केली? म्हणजे काही लोक आता 2-2 लाखाच्या गाय आणतात, सुरुवात तिथून करतात. तर आपली कशी सुरुवात झाली? आता कसं होतं हो का, 2 लाखाची गाय असली तर ती सगळ्यात महत्वाचं दूध निघणं महत्वाचं आहे. एक समथिंग धरा 4,000 लिटर. हा. 2 लाखाची गाय सुद्धा तुमची 4,000 लिटर देणार आहे आणि आमची ती 40-50 हजारची गाय सुद्धा 4,000 लिटर देणार आहे. कारण की त्या दुधावर ते लिहिलं नाही 2 लाखाची गाय किंवा 40,000ची गाय. सगळ्यात महत्वाचं. मग आज गाय खरेदी कशा करायच्या, तर आम्हाला याचं सहकार्य लागेल आमचे करचे डॉक्टर, म्हणजे जे आमचे काही गोठ्यातले डॉक्टर आहेत कंटिन्युअसली आमच्याकडे येतात, त्या डॉक्टरनं 20,000, 30,000, 10,000, 50,000 अशी गाय खरेदी करून दिली आम्हाला. फक्त हो का, खरेदी करून दिल्या म्हणजे ते काय लगेच आलेलं त्यांना 4,000 लिटर दूध दिलं नाही. त्या पट्टीत आपण त्यांना व्यवस्थापन त्यांचं केलं, चारा व्यवस्थापन, अजून सगळ्या गोष्टी, अगदी पाण्यापासून सगळ्या गोष्टीपर्यंत आपण व्यवस्थापन केलं. त्यावेळेस त्यांना 4,000 लिटर दूध निघलं. माझं तर तरुणांनी एक सांगणं या, कसं होतंय माहितीये का, आज जसं तुम्ही म्हणला 2-2 लाखाच्या गाया, आज मी लाखाची आणली की तुम्ही 2 लाखाची आणायचे, त्यानं 2.5 लाखाची आणायचे, त्यानं 1.5 लाखाची आणायची आणि डब्यात जायचं. ह्या कॉम्पिटिशन मध्ये न पडता हवा, मी तुम्हाला म्हणलं का दूध निघणं महत्वाचं आहे. आज 50,000ची गाय जर 4,000 लिटर आपल्याला दूध देत असेल तर कशाला 2 लाखाची आणायची? मग त्यावेळेस आम्ही साध्या लोकल गायी खरेदी केल्या. आपले प्रामाणिक कष्ट होतं, त्या कष्टाला यश मिळालं, त्याच्यामुळे हा धंदा एवढा यशस्वीरित्या पण चालू होते अजून. बरोबर. कशी म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवातीला किती गाय घेतल्या? आता सुरुवातीला ज्यावेळेस आमचं 2014च्या आसपास आमचे चुलते वगैरे तर एकत्र होते, त्यावेळेस आमच्याकडे 9 गायी होत्या टोटल. आम्हाला 3-3 आल्या वाटून, त्यातनं आम्ही 2 विकून टाकले, एकच राहिली होती. मग ज्यावेळेस मी कॉलेज करून घरी आल्यानंतर लागलो ह्या धंद्याच्याच मार्गाला. मला पहिल्यापासून आज सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये अशी कंडिशन आहे की मोबाईल उघडल्या सगळ्या जनावरांचं, गोट्याचं, सगळ्या कालवडांचं फोटो असतात. आमच्या फॅमिलीचं फोटो कमी, पण त्या कालवडांचं जनावरांचं फोटो कमी जास्त असतात. आणि विशेष बाब म्हणजे साधे युट्यूब जरी ओपन केलं तरी पहिल्यांदा डेअरी फार्मिंगचे व्हिडिओ येतात. म्हणजे एवढी आवड पण त्या आपल्याला गायींची. बरोबर. म्हणजे कुठली एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याची 100% आवड असणं महत्वाचं. हा, आवड कसं होतं, आवड तर सगळ्यात महत्वाची आहे. धंदा करायचा तर सगळ्यात महत्वाचं फर्स्ट पेज काय, तर मनाची तयारी, हे फर्स्ट पेज आहे. मग तिथून पुढं जसं जसं पानं उलटत तसं त्यात म्हणजे हे त्या गोष्टी की. बरोबर. आता तुम्ही म्हणलं की जसं पानं उलटल तसं काही चढ उतार येतात आयुष्यात. काय तसे आले का चढ उतार सुरुवात केल्यानंतर? आता हो का, माझं पूर्ण शिक्षण इंजिनिअरिंग झालंय. आज मी एक डोक्यात ठेवलं होतं, एवढं आई वडिलांना 6-7 लाख रुपये शिक्षणाला घालवल्यात, त्याचा एका पैसा हिशोब त्यांना माघारी करायचा आहे सगळ्यात महत्वाचं. मग प्रत्येक गोष्ट बारकाईने केलेली आहे. आज मला म्हणजे ज्यावेळेस 2015-16च्या आसपास बऱ्यापैकी धंद्याला सुरुवात झाली, 18 पासून तर अगदी जोरानं झाली सुरुवात. सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी मी बारकाईने करत आलो या, त्याच्यामुळे तोटा याचा विषयच नाही. आणि प्रत्येक गोष्ट ते म्हणतात ना, मला आज कळलं की इंजिनिअरिंग मध्ये गणित का विषय असतो. त्यावेळेस आम्हाला वाटायचं की कशाला गणित झालंय, आपण कधी मशीनीच खोलणार आहे, कशाला डोक्याला ताप दिला. पण बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गणित दिलेलं असतं. आज आपली म्हणजे मी म्हणत नाही मी लय हुशार आहे, पण सगळ्यात महत्वाचं परिपूर्ण ज्ञान जे इंजिनिअरिंगला शिकवलं आम्हाला, त्यातलं परिपूर्ण ज्ञान आम्ही गोठ्यामध्ये उतरवलं. हा. तर मग आता जे काय ज्ञान उतरवलं तुम्ही, तर काय कशी सुरुवात केली ज्ञानाची? कशी तुम्ही सुरुवातीला जसं गाई खरेदी, एक गाय खरेदी केलो, काय गाय कटिंगला दिलेल्या त्या खरेदी केलो आपण, धंदा उभा केला. असं नाही की पैसे नव्हतो सुरुवातीला, घरचे म्हणले तुझ्या मार्गाने तू बघ, आपल्याकडे एवढं म्हणजे आम्ही सर्वसामान्य वर्गातले होतो, म्हणजे अगदी परिस्थिती बऱ्यापैकी बेताची होती. असं नाही की एवढं शिल्के 10, 15 आणि 20 लाख शिल्लक होते बेताची. मग एक गाय घेत गोठा पूर्ण उभा झाला. फक्त जसं तुम्हाला म्हटलं प्रत्येक गोष्ट बारकाईने केलेली आहे. अगदी ते म्हणतात ना, मरणाच्या दारात आलेली गाय सुद्धा आपण ओढून आणून तिच्याकडून तू 7-7, 8-8 येतात घेतलेत. आज आमच्या गोठ्यात 12-13 येताच्या गायी येत्या. आज ते आम्हाला 3,500-4,000 लिटर देतात ना. मग आज लोक म्हणतात ती गाय म्हातारा झाली, असू द्या, पण तुमच्या 2 लाखाच्या गायीला ती चांगली उजवी आहे ना आमची गाय, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आता हा कसा ताळमेळ घालतात? आता काही लोक खूप किमतीच्या गाय घेतात आणि दूध व्यवसायाला सुरुवात करतात. आता तुम्ही तर खूप कमी किमतीच्या गाय घेतल्या, तर नक्की कुठलं शेड्यूल चांगलं दूध व्यवसायातलं? आता हो का, सगळ्यात महत्वाचं तेव्हा आज मध्ये दूध धंदा, आता दूध वाढायचे कारण काय झाली, तर जी शासनाने योजना काढल्या, PM-EGP असेल, CM-EGP असेल, मधुरा योजना असेल, अण्णासाहेब पाटील योजना असेल, ह्या योजनांना अंतर्गत तरुणांना भरमसाठ कर्ज मिळाली त्यांना. आणि त्यातून खिशात पैसा असेल तर माणूस थोडा खाळखाळ करतो. मग आज आमच्या सारख्या भेटले की चला पंजाबला 2 सांभाळायचे, ते एक सांभाळा, पण चांगले सांभाळा. पण आज चांगले सांभाळत नादा त्या गायीचा आता येळा होऊन बसलेला आहे, इतक्या दयनीय अवस्था त्या गोठ्यात आलेली. मग आज माझ्या तरुणांना काय सांगणं की तुम्ही आत्ताच्या कंडिशनला 60, 70, 55, 60, 75 हजार पण गाय खरेदी करा. त्या गायींच्यातून चांगलं दूध निघतं. आणि आपल्याला दूध निघण्याची मतलब आहे, जसं तुम्हाला म्हणलं त्या दुधावरती लिहिलं नाही किटलीत नेल्यानंतर, केंडात नेल्यानंतर की हे गाई 2 लाखाच्या गाईचं दूध आहे, त्याला दर एवढा द्या, आणि 50,000च्या गाईचं दूध आहे, त्याला दर थोडंसं कमी द्या, असं नाही.
बरोबर, म्हणजे की फक्त आपल्याला दूध हे चांगल्या पद्धतीने निघलं पाहिजे आणि आपलं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, ह्याच्यावर बरं आहे तुमचं. हो, आता आमचं धंद्याचं यश किंवा आमचं मेन टार्गेट असं उत्पादन खर्च. जसं तुम्हाला म्हणले प्रत्येक गोष्ट बारकाव्याने केलेली. जोपर्यंत शेतकऱ्याला उत्पादन खर्च लेटला, आज 99% शेतकऱ्यांना प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय असतं हेच माहित नाही.